नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची बंपर भरती केली जाणार आहे। मित्रांनो, तब्बल 750 पेक्षा जास्त पदांची ही भरती असणार आहे। यामध्ये गट अ, ब, क आणि ड अशा विविध संवर्गातील भरती केली जाणार आहे। मित्रांनो, विशेष म्हणजे महाराष्ट्र पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। बाकी संपूर्ण जे डिटेल्स आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। जसं की तुम्ही बघू शकता, ससूनमधील कर्मचाऱ्यांची ही भरती प्रक्रिया आहे पुढील 8 दिवसात राबवली जाणार आहे आणि या संदर्भाची संपूर्ण माहिती स्वतः वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2350 पदं ससून रुग्णालयासाठी मंजूर झालेली आहे आणि या मंजूर पदांपैकी 789 पदं जी आहे ती अजूनही रिक्त आहेत। तर यामध्ये परिचारिकांची 160 पदं असतील, चतुर्थ श्रेणीतील 50% पदं, क्लास 1 म्हणजे वर्ग 1 ची 44 आणि वर्ग 2 ची 110 पदं जी आहे ती तात्काळ या ठिकाणी भरली जाणार आहे, अशी माहिती स्वतः वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यांनी दिलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया जी आहे ती पुढील 8 दिवसांमध्ये सुरू केली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे। याबाबतची सविस्तर जाहिरात अशी आहे की कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांवरती राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या प्रश्नचिन्हांवरती उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी जी वस्तुस्थिती होती, जी आमदार सुनील कांबळे यांनी मांडलेली होती, त्या वस्तुस्थिती असल्याचं मान्य करत 8 दिवसामध्ये पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं आश्वासन दिलं आहे। मित्रांनो, ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया TCSद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाणार आहे। पुढील 8 दिवसांमध्ये ही भरती प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी हालचाली करण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला अभ्यासाला आता सुरुवात करायची आहे। बंपर अशी भरती येणार आहे। तब्बल 789 पदांची ही भरती असणार आहे। विविध वर्गातील म्हणजे संवर्गातील ही भरती असणार आहे। यामध्ये क्लास 1, क्लास 2 त्यानंतर चतुर्थ श्रेणीची पदं जी आहे ती भरली जाणार आहे। याबाबतची संपूर्ण माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेमध्ये दिलेल्या प्रश्नावरती बोलताना दिलेली आहे। बघूया स्वतः राज्यमंत्री माधुरी मिसाळ काय म्हणाल्या ते। आणि अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। खरं तर पुणे शहरात सर्वात मोठं हॉस्पिटल आणि सर्वसामान्य माणूस ज्या ठिकाणी उपचारासाठी जातो असं ससून हॉस्पिटल आहे। परंतु या ससून हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुऱ्या असल्यामुळं ससून हॉस्पिटलमध्ये दिवसात किमान 2200-2300 पेशंट तिथं औषधोपचारासाठी येत असतात, परंतु त्या ठिकाणी त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळं त्यांच्या नातेवाईकांचे हाल, पिण्याच्या पाण्याचा विषय असो किंवा स्वच्छतेचा विषय असो किंवा शौचालयाचा विषय असो, अशा अनेक तिथं समस्या निर्माण आहेत। आणि कर्मचारी नसल्यामुळे एखाद्या पेशंटला त्या नातेवाईकच त्या पेशंटला वॉर्डपर्यंत स्ट्रेचर घेऊन जात असतात। या ठिकाणी आत्ता उत्तरात असं आहे की त्या ठिकाणी 50% चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे। दुसरा विषय, नर्सेसची संख्या जवळजवळ 157-58 नर्सेस कमी आहेत, डॉक्टरांची संख्या कमी आहे। पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी या हॉस्पिटलकडं सर्वसामान्य गोरगरीब जनता औषधोपचारासाठी येत असते। रुग्णसेवेत दिरंगाई रोखण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांच्या अपुरी संख्येची भरपाई कधी होईल, यासाठी सरकार काय कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सदस्यांनी ससून हॉस्पिटलच्या बद्दल हे खूप सारे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, ससून हॉस्पिटल हे पश्चिम महाराष्ट्रामधलं एकमेव असं हॉस्पिटल आहे की जिथे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांमधनं पेशंट येतात। जर आपण बाह्य रुग्णांची संख्या बघितली अध्यक्ष महोदय, तर 5.5 लाख जवळजवळ वर्षाला बाह्य रुग्ण नुसते येतात आणि 1800 खाटाची क्षमता या ससून रुग्णालयाची आहे।
सदस्यांनी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या की औषधाचा पुरवठा होत नाही अध्यक्ष महोदय, तर जवळजवळ आपण 12,94,00,000 रुपयाची औषधं खरेदी केलेली आहेत. उपकरणांच्या बाबतीमध्ये पण आपण व्यवस्थित आता उपकरणाची खरेदी आहे, व्यवस्थित पेशंटला पुरवलं जातंय अध्यक्ष महोदय. काही गोष्टीमध्ये म्हणजे ज्या क्षमतेपेक्षा पण जवळजवळ 155 आपल्याकडे ICU आहेत आणि क्षमतेपेक्षा कधी कधी खूप जास्त पेशंट आपल्याला तिथे घ्यायला लागतात. त्यामुळे जसं सदस्यांनी आपल्याला सांगितलं तशा काही गोष्टी तिथे होऊ शकतात. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय की त्यांनी सांगितलं ती एक गोष्ट बरोबर आहे की जी पदं आपल्याला भरायची होती, तर आपल्याकडे जवळजवळ ससून हॉस्पिटलच्या 2350 पदं मंजूर आहेत आणि आपल्याला 769 पदं अजून त्याच्यामधली रिक्त आहेत जी भरायची आहेत. जसं नर्सिंगच्या ह्याच्यामध्ये आपल्याला 156 नर्सिंगची पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी कारण पेशंट वाढतात आणि स्टाफ कमी पडतो. पण क्लास 4ची जी म्हणजे वर्ग 4ची जी पदं आहेत अध्यक्ष महोदय, ती मात्र 50% कमी आहेत. त्यामुळं तिथे ती पदं आपल्याकडनं न भरता हे TCS द्वारे कलेक्टरकडनं भरली जातात अध्यक्ष महोदय. आम्ही कलेक्टरला वारंवार आता हे मागणी केलेली आहे की ही 50% पदं भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी. नेहान करण्यासाठी नातेवाईकांनाच हे करावं लागतं, स्ट्रेचर घेऊन जावं लागतं आणि गेले 7-8 महिन्यापासून मी ते फॉलोअप मध्ये बऱ्याच वेळा प्रशासनाशी मी संपर्क साधून हे केलं की त्या 50% शासनाने आता याच्यात उत्तर दिले आपल्या लेखी की 50% क्लास 4चे हे रिकाम्या जागा आहेत त्या आपण कधी भरणार, एवढं या ठिकाणी खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, ह्या जागा TCS कडनं कलेक्टरकडनं भरल्या जातात. आम्ही वारंवार कलेक्टरला आता ह्या संबंधीचा फॉलोअप करतोय की ह्या जागा लवकरात लवकर भराव्या. अध्यक्ष महोदय, पुढच्या 8 दिवसामध्ये मला असं वाटतं की आपण परत एकदा आमच्या विभागातर्फे कलेक्टरना हे करून ह्या जागा भरल्या जातील.